आज या ठिकाणी नवीन भाजी मंडईचं लोकार्पण सोहळा आपण पार पाडला। या सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या करमाळा शहराचे नवीन आलेले PI श्री माने साहेब, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तापसे 82चे श्री पवार साहेब, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, अल्ताफभाई तांबोळी, सातत्याने संघर्ष आणि अन्यायाला वाचा फोडणारे आमचे महेशजी चिवटे, कृषी अधिकारी आमचे देवराव चव्हाण साहेब, आमचे प्रसिद्ध आणि मोठे व्यापारी पिंटू गोगळे, उपनगराध्यक्ष अहमदजी कुरेशी, सोमनाथजी चिवटे, मला वाटतं फंड आहेत, आमचे युवक आणि धडाडीचा आणि सामाजिक कामामध्ये धडाडीने काम करणारा, स्वतःची ओळख निर्माण करणारे आमचे प्रशांत ढाळे। वेळ खूप झालाय। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शहरवासी, या ठिकाणी मला वाटतं दोघातिघाची भाषणं झाली। संयोजकांनी आणि मला वाटतं संचालन करणारे आमचे सगळ्यांनी सांगितलं की जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते, आमचं तमकं। महेश, मी असल्या काही भानगडीत पडत नाही। मी आता साधा माणूस आहे, तुमच्यात बसणारा माणूस आहे, ह्यांच्यात बसणारा माणूस आहे। मला नेता होण्यामध्ये रस नाही, मला सेवक होण्यात रस आहे। आणि हे माझ्या वडिलांपासून चालत आले। ते स्वातंत्र्य सैनिक होते, ते खूप मोठे होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी त्या काळात निवडले, त्यांना सहकार्य केलं। राजकीय जीवनामध्ये मोठमोठी पदं त्यांच्याकडे बी होती। पदं ही गाजवण्यासाठी नसतात, पदं ही लोकांच्या सेवेसाठी असतात। आणि ती सेवा आपण प्रामाणिकपणाने केली पाहिजे। नेतेगिरी किंवा मी असा आहे, मी तसा आहे, हे काही कारण नाहीये। कारण लोकांनी आम्हाला निवडून दिले, ते लोकांच्या सेवेसाठी दिले, मोठेपणा गाजवण्यासाठी नाहीये। आज एवढी ही मंडई असेल किंवा काही असेल, मला वाटतं महेशचे आजोबा सुद्धा त्या काळात एक स्वातंत्र्य सैनिक होते, सामाजिक सेवेत हिरारीने भाग घेत होते आणि एक चांगला दबदबा आणि एक राज्यकर्त्यांवरती वचक ठेवणारे नेते म्हणून मनोहर चिवटेजींकडे बघितलं जात होतं। काळ बदलत गेलाय। राजकारणामध्ये जर काही गोष्टी खऱ्या बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर टीकेत होतं आणि नाहक नसताना कुणाला तरी राग येतो। पण कृती कुणी सुधरवायला तयार नाही। प्रत्येकाला वाटतं की मी करतो तेच योग्य आणि ते समाजाला भयंकर घातक आहे। आज या ठिकाणी महेशने बी त्याच्या भाषणामध्ये सांगितलं, PI साहेबांनी सांगितलं की बाबा जे मी आल्या आल्या निर्णय घेणार होतो, पण कुणाला रुचतंय नाही रुचतंय ह्याचा विचार करून ते थोडं थांबलं म्हणून त्यांनी सांगितलं। ह्या बाबीचा जर विचार केला तर मला वाटतं हा विचार फक्त 4-2 लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी नाहीये। विचार आम्हाला सर्वसामान्यांचा करायचा, 4-2 जणांचा नाही। आणि आम्हाला कुणावरती अन्याय करायचा नाहीये, कुणाच्या उपजीविकेवरती बालंड आणायचं नाहीये की त्याच्या उपजीविकेला कुठं आम्हाला स्पीड ब्रेकर करायचा नाहीये। ह्या
ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये असेल देशामध्ये आपली लोकशाही प्रत्येकाला आपल्या कौशल्याने आपल्या प्रामाणिकपणाने आणि आपल्या सगळ्याच्या सेवेसाठी त्यांनी उपजीविका त्याची केली पाहिजे, त्याला कुणी अडवू शकत नाही. पण मला असं वाटतं की तुमच्या उपजीविकेची व्यवस्था किंवा तुमच्या उपजीविकेच्या बद्दल ज्यावेळेस तुम्हाला जी तळमळ वाटते त्याच्याबरोबर ती आपल्यामुळं कुणाची तरी गैरसोय होती, कुणाला तरी त्रास होतोय ह्याचं भान राखणं खूप गरजेचं आहे. त्याला अडथळा आणायचं आमचं काही कारण नाहीये. उपजीविका तुम्ही करा, तुम्हाला आम्ही सहकार्य करू. त्या दिवशी मला वाटतं काही पत्रकार मंडळी सांगितलं, मी क्लिअर सांगितलं, प्रामाणिकपणे सांगितलं की रस्ता वाहतुकीसाठी असतो, व्यवसायासाठी नाही. व्यवसायासाठी आपण इथं त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ठीक आहे, त्या काळात नव्हत्या, तुम्ही तिथं बसत होता. आता हे सगळं आपण ओपन केलंय. त्यांना सगळ्याला विनंती करणार आहे की आता निमंत्रित करतो, हात जोडून निमंत्रित करतो की आता इथं या, इथं येऊन बसा. मला वाटतं महेश मागाशी त्याच्या भाषणात बोलला की पायात घालायचं शोरूम मध्ये मिळतं आणि पोटात घालायचं गठरीवर मिळतं. गमतीशीरच गोष्ट आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. मग आधी आरोग्य आहे, त्याच्यासाठी नगरपालिकेने तुमच्या सेवेसाठी ही अद्ययावत आणि सगळ्या सुविधा असलेली भाजी मंडई या ठिकाणी केलेली. उपभाजी मंडई शहराचं विस्तारीकरण खूप झालंय, बऱ्याचशा गोष्टी लांब पडतात. लोक शहरातनं बरीचशा मला वाटतं प्लॉटिंग झाले. आमच्या शहराच्या कडेची 2-3 हजार एकर जमीन प्लॉटिंग मध्ये गेली. लोक तिथं वास्तव्याला गेली आणि अन्न हे मुख्य गरज आहे, पाणी ही मुख्य गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, वाढती लोकसंख्या, बऱ्याचशा मेट्रो सिटीमध्ये सुद्धा वाढलेली लोकसंख्या आहेत, सोसायट्या आहेत. त्याच्यातनं सुद्धा सुशिक्षित बेरोजगारांना कामाची संधी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी संधी तुम्हाला सांगतो मिळते. मला वाटतं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा गुलटेकडी असेल, वाशी असेल, इथनं बरेचसे युवक भाजीपाला, फळं ज्या तुम्हाला दैनंदिन हे लागतात ते खरेदी करून तुम्हाला सांगतो तुमच्यापर्यंत पोच करतात. त्याच्या मोबदल्यामध्ये 2 पैसे तुमचा वेळ, तुमचा प्रवास वाचतो आणि त्यांनाही 2 पैसे उपलब्ध होतात. त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडनं सुद्धा खरेदी करतो आणि ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो बेरोजगारांचा सुद्धा जी समस्या भेडवती ती सुद्धा मला वाटतं आता कमी होती ह्याच्यामुळे. मग उद्या आता मला वाटतं उपमंडई की जी पूर्वी शहराच्या मध्यवर्ती होती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागे, ती अतिशय त्यावेळेच्या लोकसंख्येला मला वाटतं पूरक होती. त्या काळामध्ये ती भरपूर म्हणजे हे होत होते, आता तिथं पुरत नाही. मग मधल्या काळामध्ये मला वाटतं एक 15-20 वर्षाखाली निलाव वगैरे तिथं बऱ्याचशा गोष्टीची अडचण यायला लागल्यानंतर तिथली ती भाजी मंडईचा निलाव आपण बाजार समितीमध्ये जागा देऊन तिथं आपण सगळं बांधकाम अत्याधुनिक हे केली, सुविधा केल्या आणि त्या ठिकाणी ती भाजी मंडई चालू केली. ती अपुरी पडायला लागली, लोक रस्त्यावरती भाजी विकायला लागली. मग त्याचा विचार करून ह्या ठिकाणी आपण ही भाजी मंडई केलेली. माणसाच्या जीवनामध्ये माणसांनी काही गोष्टीचा आदर्श घेतला पाहिजे. मगाशी महेशने सांगितलं की इथं चुनकडी होती, लोक नाकाला रुमाल लावून जायचे आणि खरंच होतं, सगळी घाण होती, मैल्याचे खड्डे होते, आमचं होतं. पूर्वीच्या लोकांनी तुम्ही मला सांगा किती विचार त्यांच्याकडे मजबूत होते. शिकलेले नव्हते, खोट्या डिग्र्या नव्हत्या, पण त्या काळात त्यांनी सांगितलं की वेळ आल्यानंतर उखंड्याचे सुद्धा पांग फिटते
आज या ठिकाणी ती परिस्थिती झाली आणि ही मोठी बाजार मंडई होणार आहे. अन्न ही मुख्य गरज आहे. त्याची गरज आहे तो माणूस त्या ठिकाणी येतो. असं काय नाहीये की बाबा हे दूर पडतं हे तर लोक येणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण माणसं तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये सुविधाच्या वस्तू जर घेतल्या तर 15-20 वर्ष त्याची गरज लागत नाही. जसं फ्रीज असेल, TV असेल, AC असेल किंवा एवन एखादा बंगला असेल, अनेक वर्ष एकदा केल्यानंतर गरज लागत नाही. पण ह्याची गरज 3 टाइम लागते, निदान 2 टाइम तरी लागते. ही दैनंदिन गरज आहे. त्याच्यामुळे भाजीला, अन्नधान्याला माणसं किती दूर असली ते त्या ठिकाणी जातात. ह्याचं निमित्त करू नये की इतक्या दूर आहे आणि आम्हाला गिऱ्हाईक येत नाही, अशा लोकांची गय तापसे साहेब करायची नाही. तुम्ही मुख्य अधिकारी, महेशने सांगितलं की तुम्हाला कोणतरी दम देते आमका दम. मला तर आश्चर्यच वाटलं, एवढं मोठं पद असून काय भानगडे देते काय कोण दमदाटी? हा, काय कारण नाही. तुम्ही जनतेचे आणि शासनाचे सेवक आहात, नौकर आहात. त्यामुळे कुणाची भाडबीड न बाळगता तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो जर असंख्य लोकांच्या हितासाठी असेल तर तुम्ही काळजी करायची नाही. शासन पहिल्यांदा आणि नंतर आम्ही तुमच्या पाठीशी. पण निर्णय योग्य झाला पाहिजे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं किंवा आज ह्या ठिकाणी मला वाटतं तर आपल्याला भाजी मंडईचं असं कुणी निमित्त करू नये, दूर जाणार नाही. आता महेशने सांगितलं आपण तो रस्ताही करून घेऊ. सुंदर शहर, स्वच्छ शहर हे काय माझ्यासाठी महेशसाठी उपयोगी पडणार नाही की तर स्टेजवर बसलेल्या 4 लोकांना. ह्याची गरज तुम्हाला सुद्धा आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की कुणी कुणाचं वाईट व्हायचं ह्या मानसिकतेमध्ये तुम्हाला सांगतो चुकीच्या लोकांचं ह्या क्षेत्रामध्ये बस्तान मजबूत व्हायला लागलंय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे, उठावं लागणार आहे. कारण आम्ही बी जे जो संघर्ष करतोय तो तुमच्यासाठी करतोय, आमच्यासाठी करत नाही. मग ह्याची जाण ठेवून तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इथून पुढं की रस्ता मोठा पाहिजे, अतिक्रमण नसलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीत असू द्या. शहरामध्ये स्वच्छता तापसे असलीच पाहिजे. मी बरंच बघतोय कचरा आहे, गटरी स्वच्छ राहिल्याच पाहिजे. ज्यांची नवीन बांधकामं चालू आहेत आणि त्यांचा जर रस्त्यावरती गटरीपाशी जर वाळू, खडी, विटा जर हा मटेरियल पडत असेल तर त्याला दंड आकारला पाहिजे, त्याचा बांधकाम परवाना थांबवला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीची आता इथून पुढे काटेकोरपणाने तुम्हाला सांगतो अंमलबजावणी झाली तरच या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सुख लागणार आहे. मग मी ह्या पार्टीचा, मी त्या पार्टीचा, इतक्या वर्ष झालं आम्ही त्या पार्टीत राहिलो, आमचा काय फायदा झाला? झाला बाबा तोटा, बदल पार्टी. मी तर ह्या माताचा माणूस आहे काय, आणि तू तर काय माझा मावस भाऊच आहे त्या बाबतीत. असल्या तुला तरी खूप मी आपण दोघं सारखेच आहे. समजा करा हो, तुम्ही करा. तुमचा आनंद तुम्ही व्यक्त करत असताना ह्या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि तुम्ही मनसोक्त आनंद उपभोगा. पण लोकांना त्रास देऊन तुम्ही आनंदी होऊ नका. तो आसुरी आनंद आहे, तो श्रापाचा आनंद आहे आणि तो जास्त टिकत नाही. म्हणून मला सांगायचं की जे कोणी असेल, मला कुणाची नाव घ्यायची काही कारणच नाहीये, पण उद्या तापसे भाजी मंडई इथं आली पाहिजे. तुमची पवार जबाबदारी रस्त्यामध्ये अतिक्रमण राहिलं नाही पाहिजे. पोलीस संरक्षण घेऊन तुम्हाला सांगतो सगळी अतिक्रमण काढा. आज स्टँडच्या रस्त्याची काय अवस्था आहे? आमच्या माता भगिनी जात आहेत, पेशंट बी त्या ठिकाणी जात आहेत, कित्येक गरजू लोकांना. अहो ट्रॅफिकची काय अडचण. आज जर रस्त्याला माल घेणाऱ्या गाड्या जर ह्या हायवेला जर दुकानं असली तर तो खरेदी करणारा रस्त्यातच गाडी लावतो आणि त्या दुकानदारापाशी जातो. पण तो हा विचार करत नाही की बाबा माझी गाडी मध्ये लागल्यामुळे तिकडून येणाऱ्याला आणि इकडून जाणाऱ्याला अडचण होणार.
त्याची खरेदी होईपर्यंत कोणतरी सगळ्याला थांबावं लागतं. त्यातनं कुणाला तरी गडबड असल्यामुळे तो चिडून त्याला काहीतरी बोलतो आणि तिथं वादाचा मुद्दा तयार होतो आणि तासन तास तुम्हाला सांगतो तिथं घोळ घालायची भानगडी होतात. मग तुम्हाला सांगतो पुन्हा कायदा कानून अधिकारी पुढारी सगळ्यालाच तुम्हाला सांगतो या ठिकाणी म्हणजे काय म्हणायचं त्रास होतो, मानसिकता आमची खराब होती. तर कृपया करून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की सगळ्यांनी तंतोतंत कायदेशीर कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी वागावं. तरच तुम्हाला सांगतो सुंदर शहर स्वच्छ शहर ही जी संकल्पना आहे ती तुमच्या आमच्यामध्ये प्रत्यक्षात उतरणार आहे आणि त्याचा उपभोग तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही सुखी राहणार आहे. या गोष्टीचा विचार करा. कचरा टाकताना सुद्धा डस्टबिनमध्ये टाका. किती रस्त्याला प्लास्टिकची कागद हे ते तुमच्या आरोग्याला घालत. ह्या सगळ्या गोष्टी उद्या आता काही लोक म्हणतील मंडई खूप लांब आहे दूरच आहे वयस्कर माणसांनी कसं यायचं बाया माणसांनी कसं यायचं काही सुद्धा नाही. आता तुम्हाला सांगतो जामखेड चौकात खांडखून चालू आहे. सकाळी 6लाच माणसं उभारलेली असतात. कप काढताय कप काढताय कप काढताय मुंडी दे पॅकाट दे आमक दे तमक दे. मग गरज असल्याशिवाय तिथे येतात का? ती काय घरी घेऊन जात नाही कुणाची. मग तशी सुद्धा घेता या ना कोथमिरीची पेंडी घ्यायला लिंब घ्यायला भाजी घ्यायला गरज आहे की आपली. त्यामुळं हेही कोणी निमित्त सांगू नये. मला वाटतं अधिक वेळ घ्यायचं काही कारण नाहीये. उशीर झालाय. भविष्यामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागल त्यावेळेस प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारी माणसं जगताप गटाकडनं त्यांना संधी दिली जाईल आणि त्या संधीचा जर उपभोग तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी मतरूपी आशीर्वाद घेऊन उभा राहावा आणि बाकीच्या सगळ्या अडचणींची जबाबदारी मी घेतो असं अभिवचन या ठिकाणी देतो. आज आम्ही सगळे एकत्र बसलोय शहराच्या चांगल्यासाठी. या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू. राजकारण करायचे ते ज्यावेळेस नामनिर्देशन पेपर भरल्यानंतर ते निकाल लागेपर्यंत आपण भरपूर राजकारण करू. पार उतू जायपर्यंत राजकारण करू. पण ज्यावेळेस ही संपल त्यावेळेस सगळ्याला सांगतो सगळ्याला एकत्र येऊन ह्यानी त्याला उघडं पाडायचं त्यांनी त्याला उघडं पाडायचं त्यांनी त्याला आडवं लावायचं त्याला त्याचं चांगलं काम हाणून पाडायचं. ह्याच्यामध्ये बंधूंना आमचं नुकसान नाहीये. आम्ही आमचे तुम्हाला सांगतो ही चुकीच्या पद्धतीने षडयंत्राने जरी आमची बुद्धी वाईट गोष्टीकडे जात असली तर ह्याच्यामधली मोठी झळ सर्वसामान्य लोकांना काय लागती ह्याचं भान सुद्धा राज्यकर्त्यांनी ठेवावं आणि सार्वजनिक कामाला सगळ्यांनी पक्ष गट तट सगळे बाजूला ठेवून योग्य कामाला सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी सुपरवायझिंग नजर ठेवावी आणि योग्य अयोग्य गोष्टीसारख्या पाठीशी आपण उभा राहावं योग्य गोष्टीच्या असं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमूद करतो. जास्त काही वेळ घेत नाहीये आणि उद्यापासून पहिल्यांदी विक्रेत्यांनी इथं यावं आणि त्याच्यानंतर ग्राहकांनी इथं यावं आणि तुम्हाला सांगतो ह्या स्वच्छ चांगल्या ठिकाणी आपण तुमच्या सगळ्या सुविधा तुमच्या गरजा इथं देत असताना शहराला सुद्धा आबादित ठेवतोय ह्याचं एक मनात मला वाटतं ध्येय आनंद संकल्पना ठेवून आपण ह्यात यावं असं मी विक्रेत्यांनाही सांगतो आणि ग्राहकांनाही सांगतो. अधिक न बोलता आपण सगळे या ठिकाणी आलात त्यांचे तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला आमच्या देवराव चव्हाणांचं ऑफिस बघायला जायचंय. त्यांनी स्वखर्चाने केले आणि असे अधिकारी झाले पाहिजे. काय आता सगळ्यांना माहिती अधिकारीची कमाई काय असते तरी ती खुर्च्या तुटक्या ठेवतात आणि बसायला गेले की आम्हाला म्हणतात शासनाकडे फंडच नाही हो.
नाही होतं का रे कापशी साहेब तसं, खरे का खोटे? होय पवार, असं काय करू नका. आमच्या देवरावाचा आदर्श घ्या आणि जनतेची सेवा करा. निश्चित लोक तुम्हाला दुवा देईल आणि भविष्यातल्या जीवनाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तो दुवा निश्चित तुमच्या कामाला येईल. एवढे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा वर्धक सूचना देतो काय, आणि माझं या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. आपण आल्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.